फायनान्स वर्ल्ड मराठी, जिथे आर्थिक ज्ञान घडवतं तुमचं उज्ज्वल भविष्य. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी हजारो महिलांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. कल्पना करा, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण भांडवल नाही, बँकेचे कर्ज घ्यायला भीती वाटते आणि व्याजाचा भार खूप मोठा वाटतो. अशा वेळी महाराष्ट्र सरकारची आई योजना तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन व्यवसायासाठी 15 लाख रुपयांपर्यंत कर्जावर व्याज परतावा दिला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आई योजना काय आहे, कोण पात्र आहे, कोणते व्यवसाय करता येतात, किती आर्थिक मदत मिळते, अर्ज कसा करायचा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आई योजना म्हणजे काय? आई ही महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाची महिला केंद्रित पर्यटन धोरण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना पर्यटन क्षेत्रात उद्योजक बनवणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. महिलांनी पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करावा किंवा आधीचा व्यवसाय वाढवावा यासाठी सरकार विशेष आर्थिक मदत देते. या योजनेत काय फायदा मिळतो? सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर सरकार व्याज परतावा देते. योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर मदत मिळू शकते. व्याज परतावा 12% पर्यंत, कमाल 7 वर्ष किंवा निश्चित मर्यादा पूर्ण होईपर्यंत दिला जातो. यामुळे व्यवसाय सुरू करण्याचा आर्थिक ताण खूप कमी होतो. सोप्या भाषेत उदाहरण समजा, तुम्ही होमस्टे सुरू करण्यासाठी बँकेकडून 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले. साधारणपणे या कर्जावर व्याज भरावे लागेल, पण आई योजनेअंतर्गत हे व्याज सरकारकडून परत मिळू शकते. म्हणून तुमचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. कोणते व्यवसाय करता येतात? या योजनेअंतर्गत पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसाय पात्र आहेत. उदाहरणार्थ, होमस्टे, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, कॅफे, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, योग व वेलनेस सेंटर, हस्तकला विक्री केंद्र, आदिवासी आणि ग्रामीण पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, अशा सुमारे 30 ते 40 पेक्षा जास्त प्रकारच्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. पात्रता काय आहे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही योजना कोणाला मिळू शकते? यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक, महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक, आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक, व्यवसाय पर्यटन क्षेत्राशी संबंधित असावा, व्यवसायाची मालकी महिलेकडे असावी, आवश्यक शासकीय परवानग्या घेतलेल्या असाव्यात, कर्जाचे हप्ते नियमित भरणे आवश्यक आहे. विशेष अट: जर व्यवसाय हॉटेल, ट्रॅव्हल एजन्सी किंवा तत्सम प्रकारचा असेल तर किमान 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. ही अट महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी ठेवण्यात आली आहे. अर्जासाठी लागणारी कागदपत्रे: अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रे आवश्यक असतात: आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, बँक खाते तपशील, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे, कर्ज मंजुरी पत्र, प्रकल्प अहवाल, पासपोर्ट फोटो, अधिकृत मार्गदर्शक सूचनानुसार इतर कागदपत्रांची आवश्यकता देखील लागू शकते. अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी 1. पर्यटन व्यवसायाची योजना तयार करा. 2. मान्यताप्राप्त बँकेतून कर्ज मंजूर करून घ्या. 3. पर्यटन विभागाकडे व्यवसाय नोंदणी करा. 4. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा. 5. पात्रता तपासणीनंतर लाभ मंजूर होतो. योजनेला मिळालेला प्रतिसाद: ही योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत आहे. राज्यात हजारो महिलांनी अर्ज केले असून शेकडो महिलांना कर्ज मंजूर झाले आहे. अनेक महिला होमस्टे, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल एजन्सी आणि ग्रामीण पर्यटन व्यवसाय सुरू करत आहेत. महिलांसाठी ही योजना का महत्त्वाची? कारण ही योजना फक्त आर्थिक मदत देत नाही, तर महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देते. आर्थिक स्वावलंबन, रोजगार निर्मिती, ग्रामीण भागाचा विकास, पर्यटन क्षेत्राला चालना, महिला उद्योजकांचा सहभाग वाढवणे
हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. निष्कर्ष. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही महिला पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल, तर महाराष्ट्र शासनाची आई योजना एक उत्कृष्ट संधी ठरू शकते. 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर मिळणारी व्याज मदत हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे.